पहिला पुरस्कार मी नारी शक्ती घ्यायला गेले तेव्हा तेव्हा कारण माझा पहिलाच टाइम होता दिल्ली जायचा. मग तेव्हा मी जास्त नाही बोलले, पण तेव्हा मोदी पण मला भेटले नंतर पुरस्कार घेतले. मग मोदीला मी माझं काम आता प्रत्येक बाया हिंदीतून सांगत, मी मराठीतूनच बोलले का असे एक आमचं दुर्गम गाव आहे कोंबळणा गाव म्हणून अकोल तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये, जे माणसं जुनं बेन होतं तेच शेतात गोळा करायचं, तेच पेरायचं. बाजारातून बेन हायब्रिड आणायचं नाही, केमिकल खत औषध हे फवारे शेतीला वापरायचे नाही. मी इथून पायी मिटिंगला तिथं जायचे. एक दर म्हणून गाव आहे तिथं पायी मिटिंगला. इथून अकोल्याला जायचं असलं तरी पायी मी जायचे. हा प्रयोग सुद्धा केलेले आहे. सगळं प्रयोग करून शेतकऱ्यांना दाखवलं, म्हणून तर हे काम असं म्हणजे जगासमोर पटवून दिलं. हे बघा हे तुमच्या समोर आहे. सेंद्रिय पद्धतीनं माल पिकवला ना, त्याचा बाजारभाव जास्त घ्या, पण ते सगळ्यांना चांगलं खायला भेटलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. डबल माझ्याकडे आल्या आणि त्यांचा मागे एक पेर असतं ना, त्यांना मराठीत बोलता येत होतं, त्यांना बोलून घेतलं आणि मग माझं काम विचारलं. मग मी हिंदीतून मराठीतून सांगितलं आणि त्यांच्या मागे जे पेय होता त्यांनी मराठीतून त्यांना सांगितलं. माय मातीच्या काळजाचं बीज तुझ्या मुठीत, बळीराजाच्या घामाचं ही तुझ्या कुशीत, तूच सोनसळी जिजा उंच्या नांगराची, तुझ्याच भाजीच्या देठासाठी शिवबांची होती कासाविशी तू बीज माता. तू पाहिलंस तू साहिलस या भूमीचं निष्पर्ण दुःख, तू झालीस बुद्धाची करुणा, पसायदानातलं कल्पतरूचं आरव, तुझ्या पदराखाली घडलं शुद्ध बीजाचं सर्जन. इविलासा वेलू गगनावरती गेला तू बीज माता, अक्षर ओळख नसूनही तू प्रज्ञावंत, अणवाणी पाय तुझे पद्मश्रीश शोभिवंत, तुझे कर्मण्य हाच खरा धर्म, तुझा मळा हीच पंढरी, तुझा हुंकार आमचे संजीवन तू बीज माता. पडत्यास बसते बसत्यास चालते चालत्यास पळते असे तुझे संगोपन, वाढता वाढता वाढे नसे काही उणे वजा तू बीज माता. आता ही कविता ऐकून तुम्हाला कळालंच असेल की आमच्या सोबत कोण आहेत. बीज माता राहीबाई पोपेरे, महाराष्ट्राच्या मातीसाठी झटणाऱ्या, इथल्या देशी अस्सल बी बियाणांचा संग्रह करणाऱ्या, माझ्या लेकरांना या केमिकल युक्त आणि हायब्रिड फळभाज्यांमुळे जो काही त्रास होतोय, आरोग्याच्या समस्या उद्भवू शकता, हे त्यांनी गेल्या 30 वर्षातच ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं सीड बँक तयार करत वेगवेगळ्या देशी अस्सल बी बियाणांचा संग्रह केला. त्यांच्या या कर्तृत्वाची मजल थेट भारत सरकारपर्यंत पोहोचली आणि भारत सरकारने त्यांना नारी शक्ती आणि पद्मश्री या दोन्ही सन्मानांनी सन्मानित केलं. अशा बीज माता म्हणजे सीड मदर आज आपल्या सोबत आहे. त्यांच्या या एकंदरीत प्रवासावर, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांवर आणि ह्या त्यांच्या कर्तृत्वावर आपण त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत. वन इंडिया मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. बाई, तुमचं वन इंडिया मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावा वाटतो की तुम्ही ह्या सगळ्या बी बियाणांचं सीड बँक तयार केलं, खूप मोठा तुमचा प्रवास होता. ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? कल्पना म्हणजे अशी सुचली का हे माझ्या लहानपणी सगळंच होतं इथं, पण काही दिवसांनी हे माझे मुलं झाले, मग हे सगळं काही जे नवीन दिसलं तेच आणायचं. हायब्रिड बियाणं आलं, केमिकल खत आले, औषध आले, फवारे आले. तेव्हापासून माझ्याच घरामध्ये थोडे थोडे आजार सुरू झाले. मग मला इडं रस्तं पण नव्हतं त्या टायमाला. गाडीला पाठीची बाळ बांधायचे, 10-20 किलोमीटर दवाखान्यात जावं लागायचं. मग दवाखान्यात पाठीची बाळ बांधलेलं होतं, हातात छत्री होती, पायी दवाखान्यात घेऊन बाळाला चालू होते. मग मी माझं लहानपण आठवलं, माझं स्वतःच का माझ्या जेव्हा माझं लहानपण होतं त्या टायमाला कोणालाच आजार नव्हते आणि कुठलेच नव्हते. आणि पहिला प्रवास पण खूप खडतर होता, कारण माझं माहेर सासर हेच गाव आणि ह्याच गावामध्ये माझ्या स्वतःच्या प्रवासावरून हे काम मी सुरू केलं. का मी बरेच जवळजवळ 20-25 वर्ष गायच्या गोठ्यात प्रवास केला. मी 4 बाळांना जन्म गायच्या गोठ्यात दिला आणि संध्याकाळचं डिलिव्हरी झालं तर सकाळचं उठून मी सगळे कामं केले. 7 दिवसाचे बाळ गावात पाठीची बांधायचे आणि इथपर्यंत इथून 2-2, 3-3 किलोमीटरवर शेतामध्ये काम करायचं. संध्याकाळी परत पाठीची बाळ बांधून संध्याकाळी घरी जायचं. डोक्यावर गवताचं वजन असायचं. तरी पण त्या टायमाला एवढा आजार म्हणजे कुठली दवाखाना नाही, गोळी नाही, औषध नाही, काहीच नाही. आणि जेवढ्या नंतर घरामध्ये सुविधा होत चालल्या त्या टायमाला लोकांच्या गरिब्या पण खूप होत्या. काही टायमाला भाकर असली तर भाजी पण भेटत नव्हती त्या टायमाला.
पण त्या टायमाला लोक भुकी पण सुखी होते खूप. आणि नंतर जेवढ्या घरामध्ये सुविधा होत चालल्या तेवढे घरामध्ये आजार सुरू झाले. मग मला इथून 10 किलोमीटर 20 किलोमीटर दवाखान्यात जावं लागतं. दवाखान्यात हातात छत्री होती, पाठीचे बाळ होता, डोक्यात विचार आला. मला माझं बालपण आठवलं का आपलं बालपण एवढं खडतर होतं. वडिलांच्या घरी खूप गरिबीच होती, खूप गरिबी होती. वडिलांच्या घरी 7 बहिणी होतो. एक बहीण 9 महिन्याची असताना आई वारली. मग खूप कठीण प्रवास आला, म्हणजे खूप गरिबी. आणि माझं गावच्या गावात वडिलांची गरिबी असल्यामुळे 12 वर्षीच लग्न झालं हेच गावात. आणि मग इकडं हा काम सुरू झालं, पण शेतीच काम दोन्ही काही. मग त्या टायमाला एवढा प्रवास खडतर होता तरी आजार नव्हते ना. आता तर चांगल्या सुविधा झाल्या, मग हे आजार आले कुठून हा मी दवाखान्यात विचार करीत आले. म्हणजे तो मग विचार माझ्या डोक्यात बसला. संध्याकाळी मी घरी आले, माझं नाही संध्याकाळी नाही सकाळचं मी झोपातून उठले, आंघोळ पांघोळ केले आणि इथं माझ्या शेतीमध्ये सगळी फिरले आणि आजूबाजूची पण मी शेती पाहिली. आणि इथंच खाली आंब्याचं झाड आहे एक, गावठी आंब्याचं, त्या बांधावर बसले. त्या बांधावर बसून मी विचार करायला लागले, आपल्या घरामध्ये पहिले एवढा प्रवास कठीण होता तरी आजार नव्हते आणि आता तर चांगल्या सुविधा झाल्यात. मग आता हे आजार येतात कुठून आणि कशापासून येतात हा मी विचार करीत बसले. विचार करता करता मी असा विचार केला का आपली ही शेती आहे, ह्या शेतीमध्ये पहिलं शेणखत सोडून काहीच खत नव्हते, फवारे पण नव्हते. पण आता आणि पहिले सगळं गावठी बियाणं होतं. मग आता किती प्रकारचं हायब्रिड बियाणं आपण शेतामध्ये दरवर्षी पेरितोय, लावितोय. किती प्रकारचे केमिकल खत औषधं आणतोय, किती प्रकारचे फवारे मारतोय. हा मी त्या बांधावर बसून विचार केला, एकटीच होते. आणि बांधावर बसून असं लक्षात आलं का पहिलं शेतीला गावठी बियाणं होतं आणि शेणखत सोडून काहीच नव्हतं. पण आता एवढ्या प्रकारचे खत देतोय, एवढ्या प्रकारचे औषधं मारतोय. मग ह्या औषधाने या केमिकल पासूनच घरामध्ये आजार सुरू झाले, हे मी स्वतः जाणवलं. मग मी तिला आंब्याखाली बांधावर बसून ठरवलं का माझ्या घरातलं मी बंद करणार. संध्याकाळी घरी आले, माझ्या कुटुंबामध्ये संध्याकाळी बसले कुटुंबात आणि कुटुंबात बसता बसता मी लागले बोलायला काय आज जे माणसं जुनं बियाणं होतं ते शेतात गोळा करायचं, तेच पेरायचं. बाजारातून बियाणं हायब्रिड आणायचं नाही, केमिकल खत औषधं हे फवारे शेतीला वापरायचे नाही. याच्यापासूनच घरात आजार सुरू झाले. तर असं मी बोलते त्यांना सांगते तर मला घरातलेच माणसं लहान मोठीची वाईट वाईट बोलू लागले. काही डोक्यात फरक झाला का, काही वेड लागलं का तुला, लोक नवीन आणतात नवीन करतात तू म्हणते जुनं करायचं. कोण जुनं करतय, त्याला जास्त पीक नाही, जास्त उत्पन्न नाही, जास्त पैसा भेटत नाही. म्हणजे मला खूप काही बोलले. मग त्याचा मला खूप राग आला. मी एकच शब्द त्यांना बोलले का आजपासून मी घरात काहीच बघणार नाही, सगळं काही तुम्ही बघायचं. आणि 8 दिवस मी गप्प बसले. पण 8 दिवसाच्या आत माझा एक नातू आजारी झाला. त्याच्या आईवडिलांनी ठाणगावला नेला, 2 दिवस पाठीशी बांधून, 5 दिवस अकोल्यात ऍडमिट केला, 4 दिवस संगमनेर मध्ये होता. आणि मला खूप राग आलेला होता, मी त्याला बघायला सुद्धा गेले नाही. पण संगमनेरला गेलो मी 3ऱ्या दिवशी गेले तर त्या बाळाची परिस्थिती जगायची शक्यता दिसत नव्हती. मला असं वाटलं का माझा राग हा मलाच कामी आला. मला खूप राग आला होता, घरातले बोलले होते. मग नाही ते बाळ मी घरातच नीट केलं असतं. मग तिथून 4थ्या दिवशी नाशिकला पाठवलं. ते नाशिकला पाठवले. आमचा प्रवास असा झाला का जवळ 1 रुपया सुद्धा नाही राहिला दवाखान्याला. असं एकच मंगळसूत्र होतं गळ्यामध्ये, तेवढं मोडलं आणि तिथून आंबुलन्स करून ते बाळ मुंबईला नेलं. मग मुंबईला नेल्यावर मला नातेवाईकांनी मदत केली, काही लोकांनी पण मदत केली पैशांना. आणि मग ती मदत केल्यामुळं ते 1.5 महिना दवाखान्यात तिथं होतं. पण 1.5 महिना नुसतं सलाईन होतं, 1.5 महिना दवाखान्यात होतं. तेव्हा 1.5 लाख रुपये लागले माझ्या स्वतःला. मग ते बाळ तर घरी आणलं. घरी आणल्यावर मला पिकाची शेती गहाण ठेवावं लागली, आवताचे बैल विकावा लागले, म्हशी होत्या काही दुधाच्या काही गाभण, त्या म्हशी पण विकावा लागल्या. कारण लोकांचे खूप पैसे माझ्याकडे झाले होते. आणि मग हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. तिथून पुढं मी सांगल ते कुटुंब ऐकायला लागलं. मग मी काही बी माझ्याकडे होतं जुनं, काही नव्हतं. मी कोणाकडून जुनं दिसलं ते 1 बी आणले, कोणाकडून 2 आणले, कोणाकडून एवढे दाणे आणले. मग माझ्या पुरतं मी सेंद्रिय पद्धतीनं करून खाऊ लागले. मग माझ्या घरातले आजार हळूहळू मला सगळे कमी दिसू लागले. मग हे मी नातेवाईकांना सांगायचे किंवा बचत गटांना सांगायचे. पण त्या टायमाला लोक मला वेडीच म्हणायचं, काहीतरी वेड लागलं, काहीतरी सांगते, तिचं कोण ऐकतं.
म्हणजे असेच म्हणायचे. मग हे काम करत असताना मला लहानपणापासून समाजात काहीतरी चांगलं काम करायचं होतं. पण मी शिक्षण नाही, मी हे कोंभाळणं गाव सोडून पहिलं मला कुठं जायचं सुद्धा माहित नव्हतं. पण मग काही दिवसांनी मी ऊसतोडी कामदार झाले. मग ऊसतोडीला गेले हो. घरी आल्या ऊस तोडून आले का घरी आले काय काम नसायचं इथे उन्हाळा दिवस. मग मी रोपं तयार करू लागले. रोपं तयार करून बचत गटाच्या महिलांना एक एक दोन दोन रोपं देऊ लागले. त्याच्यानंतर हळदी कुकाचा कार्यक्रम घ्यायला लागले. तर हळदी कुकाला माझ्याकडे पैसा नसायचा काय वाण घेऊन द्यायला. मी एक एक रोपच वाण म्हणून देऊ लागले. ते पहिले घरातल्यांचा विरोध होता हा. आणि नंतर त्यांनी तुम्हाला साथ नाही दिली. मग मागून चांगली साथ दिली. जसं ते बाळ वरतून आणलं ना मग त्यांनी मला पूर्ण साथ दिली. पण मग माझ्यावर कर्ज खूप झालं होतं. मग काही दिवस आम्हाला ऊसतोडीला जावं लागलं. मग ऊसतोडी काम करत असताना मी हे गावठी तर माझ्या पुरतं केलं होतं गोळा आणि गावठी खात होते. माझ्या घातल्या आजार कमी झाले. मी लोकांना सांगत होते पण लोक मला वेड लागला अशीच म्हणत होते. मग त्या हळदी कुकाचा कार्यक्रम मी घेत होते आणि बाईप संस्था त्या टायमाला इथं बचत गटांबरोबर काम करायला आले ह्या गावामध्ये आणि मी त्यांच्या मार्फत रोप देऊ लागले बाहेर गावाला. मग मला 4 रुपये भेटू लागले त्याच्यात. अच्छा. जशी बाहेर गावाला रोप देऊ लागले ना तसे 4 रुपये भेटू लागले. मग मला अजून हौस वाटली बा ते काम करायला. मग बाईप संस्थेबरोबर त्या रोपांची माझी रोपानिमित्त त्यांची माझी ओळख होती. ते वेगळ्या निमित्ताने काम. माझं जुनं गरजुनी बँका तिकडे आणि मी अशी टोकरी भरून छोटे छोटे बी शेतामध्ये लावायला आले होते. आणि ते बाईपचे साहेब आले माझ्याकडं. आले तर मी रस्त्याला निघाले होते. ते आल्यावर मी परत मागं फिरले अशी जोडकीवरची टोकरी खाली ठेवली. लागले त्यांच्याशी गप्पा मारायला. मग त्यांनी मला विचारलं मावशी कुठं चालू होत्या. म्हणले पाऊस पडलाय चालेल शेतात बी लावाय. म्हणे कशा कशाचे नावं सांगत्या का. म्हणले अहो एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू. आणि नंतर मला विचारलं हे कोणत्या बाजारातून आणलंय. म्हणले बाजारातून नाही सर हे पारंपरिक घरच आहे. मग ते मला म्हण लोक नवीन आणतात नवीन करतायत तुम्ही का घरच ठेवलं. मग आता जो अनुभव सांगितला का मी तुम्हाला हा अनुभव त्यांना सांगितला का ह्या हायब्रिड आल्यापासून माघारात आजार सुरू झाले. त्याच्यामुळे मी सगळं सेंद्रिय पद्धतीने केलंय आणि सगळं गावठी बी गोळा केले आणि गावठी खाते. मग ते गेले. ते तिसऱ्या दिवशी मला ना माहिती आले तेव्हा मी असं राखीतून बी चाळत होते मोठ्या प्रमाणामध्ये. ते आल्यावर परत त्यांनी मला सांगितलं. ते आल्यावर अशी होती उशाला आथारली आणि सगळं बेनं बाहेर काढायला सांगितलं. तर त्यांना 100-125 वाण माझ्या एकाच घरात भेटला. आणि मग त्याचं त्यांनी नियोजन केलं. त्याचे नाव विचारले मला त्याचे वैशिष्ट्य विचारले. याचं काय वैशिष्ट्य त्याचं काय वैशिष्ट्य याचं काय नाव त्याचं काय नाव. आणि त्यांनी सगळ्या पुड्या बांधल्या. पण तेव्हा मी म्हणत होते माझं सगळं देशी सगळं गावराने ते नव्हते म्हणत. त्यांनी सगळे वाण तपासायला नेले. आता ते जुनं ते सोनं होतं ते सगळं दिवशी निघालं. आणि मग ते साहेब म्हणजे जितीन साठे म्हणून पारनेर तालुक्याचे ते हांगे गावचे. त्यांचं हांगे गाव आहे. निलेश लंक्याचं त्यांचं घर असं समोर समोरच आहे. मग त्या साहेबांनी का मावशीक जर एवढं ज्ञान आहे आणि एवढं नॉलेज आहे आरोग्याला खूप चांगले तर हे जागा समोर न्या पाहिजे. मग त्यांनी खूप मोठी मेहनत मला इथं काम सुरू केलं आणि त्यांच्या मदतीनं आज जगासमोर काम गेलंय. मग आता लोक म्हणतात आता गावठीला पीक नाही जास्त उत्पन्न लागते जास्त पर्जा जास्त वाढली. पण जेवढं गावठीला पीक आहे तेवढं आहे. पण आताच्या हाली जे गावठीला पीक नाही म्हणतात तर ही आपण माती चांगली ठेवली नाही. ही माती खराब केली त्यांना गावठीला पीक नाही. मग मी इथं एका काडीपासून किती बी तयार होते. मी गांडूळ खत खूप वापरलं शेणखत आणि गांडूळ खत आणि एकच कारलीची बी लावली. 2 लावले होत्या पण एक उपटून घेतली आणि एकच ठेवली. तर एका कारलीच्या बियाला 5 घरची भाजी खाऊन 5 किलो बी काढलं. म्हणजे केमिकल जे आपण लावतो त्याच्यापेक्षा आपल्या मातीमध्ये जे उगलेलं आहे कोणतंही रसायन न वापरता त्याच्यापासूनच तुम्ही परत निर्मिती केली आणि तेच लोकांमध्ये हे केलं. हो मग मी इथं माझ्या शेतीमध्ये एका काडीला किती फुटवा होतय एका दाण्यापासून किती दाणे तयार होतात. हे हायब्रिड वाणांचे काय गुण आहेत गावठी वाणांचे काय गुण आहे हे माझ्या शेतीमध्ये मी सगळं बचत गट आणून दाखवलं. बाईपच्या माध्यमातून आपलं शेतकरी गट यायचे बाईपच्या माध्यमातून बघायला खूप. मी 4 जाती हायब्रिड भात लावले 4 जाती गावठी भात लावले. रासायनिक खती काहीच नाही दिलं. पण रासायनिक खत ना दिल्यामुळे हायब्रिड वाण होते त्याला 4 अशी लोंबी आली नाही आणि जे गावठी होते ते 4ला दाणे आले.
म्हणजे हा तुम्ही प्रयोग सुद्धा हो. केलेले आहेत. सगळं प्रयोग करून शेतकऱ्यांना दाखवलं, हा. म्हणून तर हे काम असं म्हणजे तुम्ही लोकांना जगासमोर गेलं. पटवून दिलं पटवून की दिलं, हो. हे बघा हे तुमच्या समोर हा. आहे. समोर आहे, एका बियापासून किती बी तयार होते हे सगळं शेतकऱ्यांना पटवून दिलं. आणि मग तिथून पुढं हे बचत गटांबरोबर काम सुरू झालं. तर जवळजवळ 3,500 महिलांचा बचत गट तयार झाला बाईपच्या मदतीनं. त्यांच्या माध्यमातून काही गावांमध्ये शेतकरी गट एक तयार झाले. आणि मग त्याच्यामुळे ह्या बेण्याचं ठिकठिकाणी प्रदर्शन मांडू लागलो, ठिकठिकाणी माझ्या मुलाखती जावं लागल्या. पण हे काम करताना मला पहिला विरुद्ध घरातून झाला, दुसरा कृषी सेवकांकडून झाला, तिसरा कंपनीवाल्यांकडून, दुकानावाल्यांकडून. पण ह्या कामामध्ये मी खंबीरपणे उभी राहिले, कुठून कंबर म्हणजे बांधून. तुम्ही पहिले पण बोलल्या की हं. समाजासाठी काहीतरी हा. करावं हे कुठंतरी अगदी पूर्वीपासून तुमच्या मनात हो, होतं. मनात होतं. ती प्रेरणा कुठून आली? कारण तुम्ही बोलल्या की मी शिकलेले सुद्धा नाही. माझ्या स्वतःच्या मनालाच मला वाटायचं का समाजात काम करावं. पण माझ्याच मनाला वाटायचं का मी शिकलेली नाही, लिहिता वाचता येत नाही, मला कुठं माणसात जायचं माहिती नाही, आणि मी काय समाजात काम करणार आहे. पण ह्या बीएच्या माध्यमातून मी सहज बचत गट केले तयार, आणि बचत गटांच्या माध्यमातून हे आज जगासमोर काम गेलेले. आणि त्याला आज मी माझ्याच गावात असते. पण एक बाईप संस्था, मला सहज बाईप संस्था भेटली, आणि त्या बाईप संस्थेच्या माध्यमातून ते जितींसाठी मला एक मुलगा म्हणून भेटला. आणि आजही ते आई म्हणूनच माझी सेवा करतात. त्याने आई म्हणूनच एवढं जगासमोर काम नेलंय. तर त्यांच्यामुळे हे काम जगासमोर गेलं, नाही तर मी आजही माझ्याच गावामध्ये असते. इतका विरोध झाला तुम्हाला घरातल्यांकडनं, गावातल्यांकडनं, वेगवेगळ्या संस्थांकडनं. हो. हे बळ कुठून येत गेलं की नाही मी हे करणार? नाही, माझ्या स्वतःच बळ हे. मला घरातून काय टायमाला बोलायचे मागू नाही लोक, घरातले कुटुंब. कारण याच्यामध्ये पैसा भेटायचा नाही, फायदा भेटायचा नाही. मग हे काम करून काय उपयोग आहे? मी इथून 20 किलोमीटर बाईपची जर मीटिंग असली ना, इकडे शिनीत म्हणून गाव आहे, जवळजवळ 20 किलोमीटर आहे. मी इथून पायी मिटिंगला तिथं जायचे. एकदर म्हणून गाव आहे, तिथं पायी मिटिंगला. इथून अकोल्याला जायचं असलं तरी पायी मी जायचे. कोणी जोडी नसताना मी पायी गेले का तर मला हे चांगलं काम करायचं होतं म्हणून. आणि मला याची एक अपेक्षा होती. पूर्वी लोकांनी नावं ठेवले, हो. आणि नंतर जेव्हा हे तुमचं काम वाढत गेलं, एवढं यश मिळालं, लोक म्हणजे नंतर मोठे मोठे लोक कौतुक करायला लागले, कौतुक करायला. तेव्हा घरातल्यांचा आणि आसपासच्या लोकांचा काय म्हणजे त्यांचं म्हणणं होतं? नाही, जसे मी मुंबईवरून आले ना, माझ्या नाताला घरी घेऊन आजारी पडला, आणि मी आधी मत होते, आधी माझ्या कुटुंबाने नाही ऐकलं, पण मागून सगळं कुटुंब मग सेंद्रिय शेतीच करू लागलं. आणि जे मी सांगल तेच पूर्व दिशा ते सगळं करू लागले. आता मी तर हे काम मोठं झाल्यामुळे मी कायम बाहेरच असते. म्हणजे मी आज ह्या गावाला 4-4 दिवस घरी पण येत नाही. पण माझं कुटुंब, माझे मालक असतील किंवा सुना मुला, हे शेतीतलं सगळं काम करून घेतात. आणि एक सांगते, माझ्या गरिबी असल्यामुळं, परवाच का चांगला नसल्यामुळं मला मुलं शिकवता नाही आली शाळा. मला 3 मुलं झाले, मला मुलगी पाहिजे होती, पण 3 मुलं झाले तरी मुलगी मला होईना. नंतर तर मला असं वाटलं होतं का हा मुलगा कोणला तरी देवाने एखादी मुलगी घ्यावा, पण कोण देत नव्हतं. मला 4थ्याने एक मुलगी झाली, तेव्हा मग मी थांबले. पण आता 5 नातू आहेत, नाती एकही नाही. इतकं नंतर तुम्ही यश वगैरे बघितलं, बोलबाला झाला असेल गावामध्ये, आणि त्यानंतर नाही, गावामध्ये खूप लोक मला बोलले. मला अशी मग नंतर मी गावात पण कामं सुरू केले थोडीचे. बचत गटाला घेऊन कामं सुरू केले. समजा ते काम अजूनही माझं चालू आहे. आता बचत गट आहेत अजून तरी, आता सगळ्या गावच्या, तेव्हा माझाच बचत गट काम करत होता, पण आता पूर्ण गावचे लोक येतात. गावामध्ये सप्ताह असला तर लोकांचे जेवण 7 दिवस आमच्या इथे जेवण असतात. मग लोक जेवून गेले का ती पत्रवळी उचलायचं काम आम्ही महिला करतो. आणि गावात यात्रा असते, आमच्या गावात 2 यात्रा असतात. भरपूर पब्लिक येते. पण गावामध्ये यात्रेच्या आदल्या दिवशीच सगळ्या महिला जातात हातामध्ये झाडू घेऊन, आणि जेवढी 1-2 किलोमीटर देवीचे रस्ते काठी नाचू जाते ना, तेवढा रस्ता साफसफाई करून झाडून झुडून पार देवीच्या मंदिराभोवतानी साफसफाई करतात आसपासचे. पण मी पहिला आम्ही आधी फक्त 4च बाईंनी बचत गट म्हणून मी करीत राहिले काम. पण आता सगळा गाव येतोय, आणि तेव्हा जे लोकांनी नावं ठेवले तेच लोक आता म्हणतात का नाही बाई आपण सगळ्यांनी तिला नावं ठेवले. पण आता तिचंच काम मोठं झालं आणि तिचंच खरं झालं. म्हणजे मी पहिलं मला
6 जानेवारी असली का मी शाळेपुढे महिला बचत गट घेऊन साफसफाई करायची. झेंड्यापाशी गायच्या शेणाने सारून घ्यायचे. आणि मग मला कधी कधी वाटायचं का असं माईक मध्ये बोलावं काहीतरी, पण मी नसं बोलत. मग काही दिवसांनी मी एकच टाइम माईक मध्ये आरोग्याबद्दल बोलले. मुलांना कशी कपडे धुवून घातले पाहिजे, फाटका का कपडा असं ना पण तो धुवून चुवून शाळेत लावायचे. मुलांचं घरामध्ये जरी जेवण असलं तर ते खरकट, बाहेरची माशी जर खरकट येऊन पडली तर मुलांना आजार वाढतो. असं मी मुलांच्या आरोग्याबद्दल बोलले. मला माझ्याच गावातल्या काही महिला इतक्या नाव ठेवायला लागल्या आणि इतक्या गल्यागल्याने हसायला लागल्या. ती मंत्रीण झाली, ती मास्तरीण झाली, ती पुढारीण झाली, ती मायक मध्ये बोलायला लागली. तिला लय आलं, तिचं माग होतं कसं ना आता असं झालं. म्हणजे खूप काय मला बोलले. पण मी असं धरलं का मला नाही बोलते ते दुसरे कोणाला तरी बोलतात. असं करून मी काम सुरू केलं. आरोग्याबद्दल तुम्ही पहिले पण बोलल्या की हो. आरोग्याच्या समस्यांमुळे, आजारपणामुळे हे काम तुम्ही सुरू केलं. आणि नंतरही तुम्ही आरोग्याबद्दल भाषण दिले. म्हणजे कुठून म्हणजे आरोग्याबद्दल इतकं कुतूहल किंवा आरोग्य आपण चांगलं ठेवलं पाहिजे हे कधीपासून रुजत गेलं तुमच्यात? नाही, हे मला पहिल्यापासूनच रुजत होतं पण बोलायची संधी नव्हती. पण ह्या कामानिमित्त मला बोलायची संधी. शाळेवर आमच्याच 15 ऑगस्ट होतं आणि तिथंच मी थोडंच बोलले. पण तिथं मला सगळ्यांनी लहान मोठ्याने नावच ठेवले बा, असं झालं. आणि हे काम जेव्हा तुमचं वाढत गेलं, बचत गटाचं, बी बियाणांचं, आसपासच्या गावातल्या शेतीमध्ये काय याचा परिणाम झाला? नाही, हा परिणाम ना गावोगाव भरपूर झाला आणि लोक भरपूर करतात. पण अजून तरी लोक, आता आमच्या खेडेगाव जे आहे ना, खेडेगावामध्ये अजून सेंद्रिय आहे. अजून काही सगळ्या मालांना खत औषध, सगळ्या शेतीला केमिकल नाही. पण शहरामध्ये बाकी सगळी शेतीत केमिकल आहे. मग शहरामध्ये सुद्धा लोक आता सुधारले, पण लोक घरच्या पुरतं चांगलं करू लागले. विक्रीला जे आहे तेच करतात. मग मला असं वाटतं का शेतकऱ्यांनी जो सेंद्रिय पद्धतीनं माल पिकवला ना त्याचा बाजारभाव जास्त घ्या, पण ते सगळ्यांना चांगलं खायला भेटलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. मग मी अशी जागजागी भाषणं करायला जाते. मी शेतकऱ्याला सांगते का हे जे गावठी बेन आहे हे खरंच आरोग्याला चांगले आणि हे खरंच जुनं ते सोने. मग हे बेन प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पिकलं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे, प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे आणि ही विषमुक्त भाजी प्रत्येकाच्या ताटात गेली पाहिजे. हे काम गावागावांमध्ये आसपासच्या गावागावात पण अजून मोठ्या स्तरावर जावं, अजून लोकांना हे कळावं की अशी शेती करायला पाहिजे आजार नको असले तर, यासाठी कसं काम सुरू आहे? नाही, यासाठी तर मी प्रत्येक जिथं मला बोलवलं तिथं जाऊन सांगते. आणि एक तर मी काही शिकलेली नाही, पण जिथं माझा कार्यक्रम असला का इथं आज राय मावशी येणार आहेत तिथं पब्लिक पण जास्त येते. आणि का म्हणून माझं भाषण सगळ्याच्या मागं ठेवतात, कारण माझे भाषण झालं का लोक उठून जातात. मग त्यामुळं मी, आणि शेतकऱ्यांना पण चांगलं आवडतं, कारण आता हे लहान मोठ्यांना कळालं का हे आजार कसे आले, कशापासून आले. मी सगळं बारीक निरीक सांगते का सगळं आजार या केमिकलमुळे आले. आता शेतीमध्ये आपण लागेल तेवढे खत टाकितो, औषधं टाकितो, ते पाणी आपल्या विहिरीत जातं किंवा वड्याला जातं, ते आपण पितो. म्हणून आता या बिस्लरी बाटल्या निघाल्यात ना, पूर्वी कुठं बाटल्या होत्या. मग ह्या याच्यामुळं पाणी सुद्धा खराब झालं, पाणी सुद्धा दूषित झालं, कारण मातीमध्ये विषारी खत औषधं टाकतो. आणि हे खत औषधं मी लोकांना सांगते का बाबा तुम्ही पण शेंद्रे बरं. एवढं लोक आजकाल उत्पन्न करतात, सगळे लोक पैशाकडे वळल्यात. पण हे पैसा पैसा करून आपलं आरोग्य दूषित झालं, कारण आपण कुठंतरी आजार झाला तर निम्मा पैसा तो आजार आपल्याला होतो आणि दवाखान्यात जाऊन पैसे घालतो. वाचलं तर वाचलं, माणूस नाही तर गेलं. आणि हा धडा कोरोनानी पण शिकवला, हे पण मी लोकांना सांगते. कोरोनानी चांगला धडा शिकवला. कोरोनानी सगळे गावात बसवले, सर्व्हिसवाले सगळे घरामध्ये बसवले, पण शेतकऱ्याला कोणीच घरात बसवलं नाही. का नाही रोखलं शेतकऱ्याला कोणी? दूधवाल्याला कोणी घरात बसवलं नाही, नाही का? आणि शेतकरी जर त्या टायमाला घरात बसत होता तर ही प्रजा अन्ना वाचून मरत होती. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना आली, पण कोरोना फक्त शहरामध्ये आली, खेड्यापाडीने कोरोना आली नाही. आणि जे माणूस शहरातून आलं खेड्यामध्ये त्याला कोरोना झाली, ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलं, त्याचा पैसा गेला, ते माणूसही पण घरी आलं नाही. आणि त्याची कोरोना आमच्यासारख्या एखाद्या गावरान माणसाला झाली तर ते असं एखाद्या कोपीत ठेवलं, एखाद्या झाडाखाली ठेवलं तरी ते एकही माणूस गेलं नाही. त्यांनीच तर गोळ्यानेच
चांगली झाली. का तर त्याच्या अंगामध्ये प्रतिशक्ती होती. झाला तर नाही कोरोना, पण संशय जास्त वाढला होता. एखाद्याला झालीच कोरोना, पण ते एकही खेड्यातलं माणूस मेलं नाही. माणसं गेली फक्त शहरामधले गेले. कारण खेड्यातले खातात कसंही गावठी आणि काम करतात उन्हात तानामध्ये. या उन्हात काम केल्यानं अंगातून जो घाम जातो ना, ते जेवढे आजार येतात तेवढे त्या घामावाटच निघून जातात मी तर म्हणते. कारण खेड्यामध्ये एवढे आजार नाहीच आहेत, पण शहरामध्ये खूप आजार पसरलेत. मग याच्यासाठी आपण आरोग्याकडं पाहिलं पाहिजे. पैसा तर कोणी कमीत, पण आपल्या आरोग्याकडं पाहिलं पाहिजे आणि आरोग्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता काही लोक म्हणतात आम्हाला शेती नाही, आम्हाला जागा नाही. आता काही ठिकाणी पुण्यामुंबई ठिकाणी गच्चीवर माती टाकून भाजीपाला केलाय. ते लोक मला फोटो पाठवतात, मला अभिमान वाटतो. अहो, मग मी प्रत्येक गावोगाव मला नेतात. काही ठिकाणी शाळेवर भरपूर, आता मी तर कधी शाळेची पायरी नाही येंगले, पण आता मोठमोठ्या कॉलेजवर नेतात मला, BA सागरीवर नेतात, म्हणजे कुठे पण नेतात. मग मी मुलांना सांगते तिथं, किंवा मराठी असेल शाळा, एखादी हायस्कूल असेल, शाळेला जागा भरपूर असते, गेट भरपूर असते तिथं. तिथं फुलाचे झाडं लावल्या जातात, असे शोचे झाडं लावले जातात. मग त्याच्यातून भाजीपाला लावा ना, मी म्हणते त्या गेटवरून येलवर्गी लावा ना, मुलांना खायलाही भेटेल आणि मुलांना ते कसं बनवायचं हे पण भेटेल. मग काही ठिकाणी शाळे माझ्या सांगण्यामुळं काही ठिकाणी शाळे बी नेलंय, काही मुलांनी भाजीपाला केलाय. ते मुलं कधीतरी मला फोन करतात, आजी तुमच्याकडून बी आणून आम्ही भाजीपाला पिकवला आणि तोच आम्ही भाजी एक एक दोन दोन टायमाची तोडून खातोय. पण त्याची चव वेगळी आणि बाजारातून आणलेल्या भाजीची चव वेगळी लागते. मग हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आता काही लोक म्हणतात आमचे बंगले आहेत मोठाले, आम्हाला जागा नाही लावाय. कुंडीमध्ये सुद्धा भाजीपाला येऊ शकतो एक कुटुंबाचा. एक वांग्याचं झाड असलं त्याला 4 वांगे निघतील, एक मिरचीचं झाड असलं त्याला 4 मिरच्या निघतील. थोडीची 2च जरी पालकचे झाड असलं तरी एक कुटुंबाची भाजी निघते आणि ती 4 टाइम भाजी तोडून खाता येते आपल्याला, नाही का. मग हे आपण केलं पाहिजे, हे आपण शिकलं पाहिजे. काय म्हणतात बंगले, मी म्हणते हे अशा फरच्या असल्या ना दारात, ह्या दोन्हीकडून 2 फरच्या उपटून द्या बाजूला फेकून, तिथे 2 बी लावा आणि द्या त्याला अशी दोरी बांधून. आपल्या दारामध्ये हिरवा येलय दिसल आणि आपल्याला भाजी खायला भेटेल. मग हे केलं पाहिजे ना, मग हे शिकलं पाहिजे. पण आता लोक सगळे सुखी झाल्यात. पहिले लोक 105 वर्ष 110 वर्ष जगत होते, का तर ते उन्हात तानामध्ये कष्ट करीत होते. पण आताचे 50 ते 60 वर्ष येत नाही. मग काय येत नाही त्याचं कारण कोणी शोधितच नाही, नाही का. आता इथून इथं जरी 5 किलो भाजीची पिशी असली तरी माणूस एक अर्धाच किलोमीटर असलं तरी रिक्षा पाहत आणि रिक्षाने जात. का तर आपल्या अंगात ताकदच नाही. मग ही ताकद का नाही, तर आज खाणं चांगलं नाही म्हणून हे ताकद नाही. एवढा म्हणजे छोटासा तुमचा समाजकार्याचा आणि आरोग्याच्या समस्या होऊ नये हा विचार भारत सरकारपर्यंत पोहोचेल आणि तिथे तुमची दखल घेतली जाईल, कधी विचार केला होता का बाई? नाही केला, नाही केला. मला फक्त समाजामध्ये चांगलं काम करायचं होतं, एवढाच विचार माझ्या डोक्यात होता. पण ते होईल म्हणून नाही. पण एक बाईप संस्था मला भेटली आणि त्या बाईप संस्थेमध्ये जितीन साठे म्हणून भेटले आणि त्यांनी एक आई म्हणून माझी सेवा केली आणि आजपर्यंत तेच बघतात. ते आता गुजरातला बदली, तरी त्यांच्यामुळं हे जगासमोर गेलं. आणि मला असं वाटतं का खरंच खरोखर मी एवढं करू नये, मी माझ्या गावात असते. मला बाईप संस्था जर इथं कामानिमित्त आली नसती तर मी माझ्याच गावात असते. माझं काम कोणी जगासमोर नेलं असतं, नसतं नेलं. राष्ट्रपतींना भेटला तुम्ही, पंतप्रधानांना भेटल्या, काय वाटलं जेव्हा तुम्हाला पुरस्कार तिथं देण्यात आला? नाही, मला तर नाही काय वाटलं. माझा तर स्वभाव हाय असाच होता. पण पुरस्कार घेताना पहिला पुरस्कार मी नारी शक्ती घ्यायला गेले तेव्हा कारण माझा पहिलाच टाइम होता दिल्ली जायचा. मग तेव्हा मी जास्त नाही बोलले. पण तेव्हा मोदी पण मला भेटले नंतर पुरस्कार घेतले. मग मोदीला मी माझं काम, आता प्रत्येक बाया हिंदीतून सांगत, मी मराठीतूनच बोलले का असे एक आमचं दुर्गम गाव आहे कोंबळणं गाव म्हणून, अकोला तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये दुर्गम गाव आहे म्हणले. आणि त्या गावामध्ये एक शीड बँक आम्ही तयार केले आणि गावरान देण्याचं एक काम करते म्हणले बचत गटाच्या माध्यमातून. ते बोलले पण तेव्हा मराठीतच बोलले का ठीक आहे आम्ही कधीतरी येऊ बघायला. आणि तेव्हा नाही जास्त बोलले. पण पद्मश्री घ्यायला गेले तेव्हा मग असे सगळे लोक बसले होते आणि मी बिगर चपलाची गेले पद्मश्री घ्यायला. तर ते राष्ट्रपतींनी कसं पाहिलं का म्हणे तुम्ही चप्पल नाही वापरती का? म्हणले वापरतो. म्हणे मग आज सगळ्यांच्या पायात सुटबुट वाले सगळे आणि तुमच्या पायात चप्पल नाही. म्हणले आमची भारतीय संस्कृती आहे. म्हणलं घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर,
मग मंदिरासारखं माझी आता आजही चप्पल बाहेरच आहे. मग ते मला बोलले तुम्ही खरोखर एक भारतीय संस्कृती जपलात म्हणून इथपर्यंत तुम्ही आलात म्हणून. आणि तुम्ही समाजाला सांगता का मी शिकलेली नाही, पण एवढे बसलेत एवढ्यांच्या पेक्षा तुमचं काम खूप महान आहे म्हणे. आणि तुम्ही एक समाजाला वेगळी दिशा दाखवली. तुमच्या कामाला खूप खूप माझा सलाम. आणि परत मला विचारितात का माझ्या हाताने हा दुसरा पुरस्कार आहे तुमचा. तर म्हणलं हो आई मान. मग त्याच्या लक्षात होतं. हा. आणि मग मी इकडे येऊन बसले अशी. नंतर तिकडून मोदी आले मला म्हणतात काय शिड मदर बीज माता कसं काय काम चालू आहे तुमचं. म्हणले बरं चालू आहे या तुम्ही आमच्या गरीबाच्या कामाला भेट द्या. तुम्हाला म्हणत तुमचं काम गरीबाचं आहे पण तुमचं काम सगळ्या जगाच्या मान आहे म्हणून. कारण लोक नोकरीसाठी करतात, समाजसेवा करतात, पैशासाठी करतात, पण आजकाल आरोग्याचं काम कोणीच नाही केलं हे तुम्ही केलं म्हणून. आणि तुम्ही लोकांना सांगता का मी शिकलेली नाही मी अडाणी आहे पण तुमचं काम आमच्यापेक्षा महान आहे म्हणून. कारण हे काम कोणीच केलं. तुम्ही जर शिकले असते ना तर तुम्ही हे काम केलं नसतं म्हणून. आणि हे आरोग्याचं काम कोणी शोधलं नाही हे तुम्ही शोधलं. एवढ्या गप्पा मारल्या मोदीजींनी तुमच्याशी. कोणत्या भाषेमध्ये गप्पा नाही मारल्या? मराठी भाषेतच गप्पा म्हणजे मारल्या. जमली त्यांना पूर्ण हो. पूर्ण म्हणजे नाही, मराठीतच बोलले ते. पूर्ण मराठीत बोलतात ते. अरे कारण बापरे. माझ्या संग 3 टाइम बोललेत ना पूर्ण मराठीमध्ये बोलतात. अरे आणि वा. त्यांना माहिती आहे मराठीत. आता आता एक अजून याच्या टायमाला दिपाळीच्या टायमाला मुंबईला गेलो होतो. तिथे आता ती नवीन राष्ट्रपती होती द्रुपदी मुर्मू. तर आम्ही गेलो भेटायला बोलावलं तर बरेच बायास होत्या तिथे काही पुरुषांचे होते. मग असे उभे राहिले तर तिथं पण दिली तर 9 वारीवाली नाकात नथ मी एकटीच बाई होती. 9 वारी साडीवाली मी एकटीच होती. आणि मुंबईला गेलो ना तर तिथं 9 वारीवाली मी एकटीच होती. मग मी अशी उभी होते काय महिला तिकडून उभ्या राहिला काय इकडून त्या अशा येत होत्या इकडून तिकडून बोलत जायचं ना असं परत मध्ये जायचं. ते अशा दरुजात आल्या आणि माझ्याकडे पाहिलं ते तिकडून ना जाताना परत माझ्याकडे आल्या आणि बोलल्या माझ्या संग. पण त्यांना तवा काही मराठी जास्त कळाली नाही अच्छा. माझ्या कामाची. मग ते माझ्या संग बोलले मग परत तिकडून असे विचारित असे इकडूनच गेले विचारित. आणि परत मध्ये जायच्या आधी त्या परत डबल माझ्याकडे आल्या आणि त्यांचा मागे एक पेर असतो ना त्यांना मराठीत बोलता येत होतं. त्यांना बोलून घेतलं आणि मग माझं काम विचारलं. मग मी हिंदीतून मराठीतून सांगितलं आणि त्यांच्या मागे जे पेय होतात त्यांनी मराठीतून त्यांना सांगितलं. आणि एक बियाचं पाकिट आहे पण मी त्यांना दिलं तिथं. तर मग ते बियाचं पाकिट देऊन मग त्यांना मराठी पूर्ण कळाली. मग आमचे कार्यक्रम मोडला बाहेर निघालो. जेवढ्या जे महिला होत्या त्या मोठमोठ्या महिला होत्या म्हणायला. पण त्यांचा इतका काही गैरसमज झाला का बाहेर निघाले होते म्हणे त्या मावशी का मॅडम 2 टाइम गेली त्यांच्या संग जास्त बोलली आणि आपल्याकडे फक्त एक शब्द बोलली लगेच पुढे चालू होऊन गेली. कसं वाटतं जेव्हा इतके मोठे मोठे लोक येतात बोलतात आपुलकीने कौतुक करतात कसं वाटतं? नाही मला हे कामाचंच कौतुक वाटतं जास्त करून कामाचं कौतुक. कारण काम जर नसतं मी केलं तर मला कोणी विचारलं सुद्धा नव्हतं. इथं कोण आहे काय हे सुद्धा विचारलं नव्हतं. पण ह्या कामामुळं हे कौतुक माझं नसून या कामाचं कौतुक होतं. मी या काळ्या मातीची एक नाळ जोडली. मी शाळा नाही शिकले पण ह्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहून एक निसर्गाची शाळा शिकले आणि अभिमानाने ती निसर्गाची शाळा मी लोकांना पशी सांगते. हे लोकांना खूप आवडतं. आणि जे मी काम सांगते हे लोक असं नाही म्हणते का हे मावशी काहीतरी बोलते काहीतरी का खरोखर हे कामाची गरज आहे आणि हे आरोग्याचं काम आहे. आणि हे जुनं ते आपण जे विसरलं हे परत पुढं आणलं पाहिजे. आणि मी तर शेतकऱ्याला हेच सांगते का बाबांनो याच्याशिवाय पर्याय नाही. आपण काही ठिकाणी मी तर कुठेही काही बोलते जे चांगलं असलं ते. एखाद ठिकाणी मला लोक आता वाढदिवसालाही बोलितात कुठं का कशा कार्यक्रमाला बोलितात. मग वाढदिवसाला गेले मी म्हणते तुम्ही वाढदिवस घालतात केक कापतात पार्ट्या देतात. आणि मी शाळेच्या मुलांना पण विचारते तुम्ही वाढदिवस असल्यावर काय करतात. मग ते कोणी म्हणतं आम्ही पार्ट्या देतो कोणी म्हणतं आम्ही केक कापितो नाही का. मग मी म्हणते त्या पार्ट्या ना देताना केक ना कापताना तुम्ही तुमच्या आयपती प्रमाणात 4-4 रोप द्या तुम्ही तुमच्या मित्रमंडळीला नाही का. आणि तुमच्या नावाने एक झाड लावा का जसं जरी एखाद्याला जागा नसली लावायला तर ते झाड रस्त्याच्या कडाला लावा. रस्त्याच्या कडाला तर कोणी बंदाय नाही. रस्त्याच्या कडाला लावा. त्या झाडाचं जसं आयुष्य वाढल तसं आपल्या वाढदिवसाचं सुद्धा आयुष्य वाढल. हा संदेश मी मुलांना देत असते.
पूर्ण म्हणजे इतिहासामध्ये तुमच्यामुळे या गावाचं नाव आता सगळ्या चमकलेलं हा आहे. चमकलेलं आहे. कसं आणि वाटतं? नाही चांगलं वाटतं का आपलं गाव हे कुठंतरी हा. अकोल तालुक्याला कोणी ओळखीत नव्हतं नाही. आणि आमच्या गावामध्ये एक महाराष्ट्र केसरी झाला. हो. मग ते महाराष्ट्र केसरीमुळं आणि ह्या पद्मश्रीमुळं आता सगळ्या जगात आमच्या तालुक्याची तर झाली ओळख, पण ह्या गावाची सुद्धा ओळख झाली. आणि माझ्यामुळे ह्या गावाला रस्ते पण झाले, पण अजून भांडून भांडून रस्ते झाले, पण अजून पाण्याची काही सोय नाही. मग आता होते का नाही का असंच राहते ते नाही सांगता येत. कारण मला तरी विशेष वाटतं हो. आज शेतीमध्ये मी एकतर बी तयार करते, मला एकतर शेती कमी, आणि आज जर माझ्या शेतीमध्ये दिवाळी दसऱ्याला जे माणूस येतं, जे मुलं येतात, त्यांना मी अभिमानाने उभी राहून सांगते, ही पालक आहे, ही गवार आहे, ही भेंडी आहे, हा चंदन बाटो आहे, ही शेपू आहे, असे सगळं सांगते त्या टायमाला. आणि आता उन्हाळ्यामध्ये पाणी असतं तर मी अभिमानाने ते पिकं सांगितले असते ना मुलांना. पाणी असतं तर मी सगळं शेतीत बनवलं असतं, पण आता पाणी नसल्यामुळं आता इथून मागं केलं सगळं, आता सगळं संपलं. तुम्हाला असं वाटतं का की जसं जसं आपण प्रगती करत चाललोय, हो. सामान्य किंवा मराठी माणूस शेतीपासून तुटत चाललाय? नाही, मी तर हे कुठे शाळेवर गेले ना, मी तर मुलींना पण सांगते का आता मुली सुद्धा म्हणतात, कारण पहिल्या मुलींना शिक्षण हे नव्हतं, शहरात होतं. खेड्यापाड्यांच्या मुली कधी शिकलेल्याच नव्हत्या, कारण माझ्यावरून पाहते मी कधी शाळेतच गेले नाही, माझ्या बरोबरच्या मुली कोणी शिकेल नाही. पण मग मी मुलींना सांगते, तुम्ही शिका, कितीही काम करा, कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण ह्या काळ्या मातीला धरून काम करा. तुम्ही पुस्तकी ज्ञान किती घ्या, पण निसर्गाचं ज्ञान घेऊन काम करा. आणि मी तर मुलींना सांगते का शेतकऱ्यासारखं सुख कुठंच नाही, कुठंच नाही शेतकऱ्यासारखं. अहो एखाद्या नोकरीला गेलं, नोकरीला तिथं टाइमवर गेलंच पाहिजे, टाइमवर ड्युटी केलीच पाहिजे, तेव्हा जेव्हा ते सोडतील तेव्हा आपण बाहेर निघू. तसे आपली शेती ही माती, ही अन्न देती माता आहे. शेती ही माता मावली आहे, ती शेतीमध्ये कधी जा आणि कधी या, ती म्हणणार नाही का बाई तुम्ही सकाळी आली का दुपारी आली म्हणून, नाही का. आणि आपण जर सर्व्हिसवालीने ड्युटी केली तरच आपल्याला खायला भेटेल. तसं शेतीमध्ये 4 दिवस काम करा, 4 दिवस धान्य पिकवा आणि 4 महिने बसून खाता येते. हे सुख शेतीतले. अजून 30 वर्षांचा तुमचा हा अनुभव आहे पूर्ण, काय अजून मोठं करायची इच्छा आहे ह्याच तुमच्या शेतीच्या याच्यामध्ये? नाही, माझ्या शेतीच्या याच्यामध्ये मी तर म्हणते पाणी असलं तर, आता पहिलं तर माझं कुटुंब करीत नव्हतं, आता माझं कुटुंब पण करतं खूप. आणि पाणी असलं तर हे तुमच्यासारख्या समाजाला मी उन्हाळा पानकळा बी देईल. आता मला नुसतं बीज देता येतं, भाजी काय कोणाला देता येत नाही, कोणी मागितली तर एवढी एवढी देते पण विक्रीला नाही. मला याच्यामध्ये बी जास्त वाढवता येईल आणि तुमच्यासारखे आले विक्रीला भाजी पण ठेवता येईल. पण आजकाल सगळं पाण्याशिवाय काही नाही, आणि पाणी असलं तरच होईल, नाही तर नाही होणार. मग मी शेतकऱ्यांना देते संदेश, आता काही ठिकाणी भरपूर पाणी आहे बाबोनं, पण एवढंही करून आज लोक पैशासाठी चायना काय बुरकुली काय काय आले. आणि खरंच मी जर माझा जर राग आला ना कोणाला तरी चालत आहे, मी म्हणते तुम्ही एक टायमाला चटणी खा, पण चायना भाजी कोणीच खाऊ नका. मला बरेच शेतकऱ्यांनी विरोध केले, त्याला का खाऊ नका, जे शेतकरी चायना पिकतोय ना तो कधीच भाजी खात नाही. त्याला माहिती आहे आपण याला किती विषारी औषध दिले, फवारे मारले ते, पण तो दुसऱ्याला बाकी खाऊ घालितो, नाही का. मग मी मग ते खाणाराने खाऊ नये आणि घेणाराने घेऊ नये, म्हणजे पिकवणारा पिकवत नाही. कारण आजकाल सगळं पैशाचा माल चालय. एवढा संघर्ष, पूर्ण ही वाटचाल 30 वर्षांची राहिलेली आहे. आपण नेहमी असं म्हणत आलोय की एका यशस्वी पुरुषामागे स्त्री खंबीरपणे उभी असते. तुम्ही एक यशस्वी स्त्री आहात. काय तुमच्या मागे कोण एवढं खंबीरपणे उभं राहिलं? तुमचे मुलं आहेत, तुमचे नातवंड सुद्धा आहेत, नाही, माझे पती पण माझ्या मागे खंबीरपणे उभं राहिले. कारण आमचे आता हे ट्रॅक्टर फिक्टर आता झाले, आमचे पहिले लोखंडी नांगर असायचे, ते पुढे बैल दापायला आणि मी मागं नांगरी धरायला, म्हणजे सगळे काम मी केले. आणि तेच शेतीमध्ये जे आम्ही काम केलेले तेच मुलांना शिकवले, कारण मला शाळा नाही शिकवता आल्या. माझे मुलं पण तेच, आधी ते म्हणायचे काय आई तुला वाईट लागलंय, त्याच्यात पैसा नाही भेटत, पाणी उगत धावत राहते करत राहते. नाही बाबा, माझी समस्या होय. पण आता बाकी जसे लोक माझ्या इथे जास्त येऊ लागले, कॉलेजचे मुलं येऊ लागले, तसे माझ्या मुलांना पण जास्त जसं काही काम करायची ऊर्जा भेटली. का नाही, ह्या कामामुळे आपल्या इथं कोणीतरी चांगले माणसं येतात, ह्या कामामुळे कुठेतरी आपल्या आईला बोलवतात. मग माझे काम नातू पण काम करतात, मुलं तर करतात,
पण माझे नातू पण काम करतात. आणि याच्यामध्ये एक थोरला नातू माझा बी सागरीला आहे. त्याचा आता 1 महिना शिल्लक राहिलाय बी सागरीचा. हा तो आता म्हणतो मला आई तुझ्या कामातून कुठंतरी मला पण शोध. कारण मला 3 मुलं एकही सर्व्हिसला नाही, सगळे घरात आहेत. आणि शेतीमध्ये इकडं एक पीक आलं तर ठीक, तो पाऊस नाही पडला तर ते जातं. आता प्यायला पाणी नाही, मग कुटुंब कसे तर इथून आई अकोल्यापर्यंत आमच्या बाया आता मजुरीनं जातात. म्हणजे 300 रुपये घ्यायचे, 100 रुपये गाडीवाल्याला द्यायचे, 200 रुपये घरात आणायचे. सकाळचं 7 वाजता जायचं, संध्याकाळी 7 वाजताच घरात यायचं. मग नाही जात शेवटी कुटुंबाला हे. मग हे असे पाहुणे आले किंवा लोक आता माझ्या खातात, तुम्ही सकाळी तुमचा फोनच नाही झाला, लोक माझ्याकडे जास्त येतात. जेवायला पण येऊ लागले, आता कॉलेजचे मुलं येऊ लागले का आम्ही हॉटेलमध्ये जे पैसे देतोय ते तुम्हाला देऊ, मग आम्हाला जेवण ठेवा. मग ठेवतं आमच्या आईपती परमाना पण गावठीच जेवण येईल आणि मी गावठीच जेवण करते. मग आता हळदी कुकाचा कार्यक्रम मी पहिले वाण देत होते, 5 वर्षे रोप दिले, आता बियाचे पाकिट देते. पण ते पाकिट इथं गावात दिले 2-3 वर्षे, गावात म्हणजे राय मावशी नुसतं ते बियाचीच पाकिट वाटते. मग मी कुठंतरी बाहेर हळदी कुकाचा कार्यक्रम घेते. 2 टाइम कोल्हापूरला घेतला, 1 टाइम पुण्यात घेतला, 1 टाइम इकडं श्रीरामपूरला घेतला. आणि ह्या वर्षात 1 टाइम पोपट पवारच्या गावच्या महिला बोलावल्या हळदी कुंकू. ही टाकी बांधली होती आणि टाकीच्या उद्घाटनाला पोपटराव पवार बोलावले. आणि त्यांच्या गावच्या जवळजवळ 200 महिला आले होते इडा हळदी कुकाचं वाण घ्यायला. आणि ह्या वर्षी तिटोळेच्या 40 महिला आल्या होत्या इडा हळदी कुकाला, मी बोलवल्या होत्या. तर तिथं माझी छोटीची बहीण आहे ना, मग त्या इथं आल्या होत्या हळदी कुकाला. हे मला मग खूप अभिमान वाटतो का त्या हळदी कुकाचं सुद्धा वाण आपण काय ते वाण मी आता असं त्या पुढे एक वाण असं वैशिष्ट्य केलं का आपण एखादं भांडं घेतलं, एखादी वस्तू घेतली तरी ती वापरली किंवा काही नुसती घरात आणून ठेवतो, वापरून कधीतरी फेकून देतो. पण हे बी लावलं, दर साल जर बी लावलं तर दर साल बियाचं आयुष्य वाढेल. तसं या हळदी कुकाचं सुद्धा आयुष्य खूप वाढेल. आता इथे दिवाळीला आकाशकंदील बियाचा बनवल्या जातो, रांगोळ्या बियाच्या बनवल्या जातात दिवाळीला. आणि रक्षाबंधनला लाख्या पण बियाच्याच बनवल्या जातात. आणि चंद्रकांत दादानी मला ते घराचं गेले सांगायचं राहून, मी एका झोपडीत काम केलं 12 वर्षे. मला खूप कमीपणा आला ह्या कामाचा, नाही करू मला वाटलं. अहो 4 पाहुणे आले तर त्याला उभं राहता येत नव्हतं, कॉलेजचे मुलं आले तर लाईट पण नव्हती, अंधार होऊन जायचं. मग हे काम नाही करू वाटायचं. पुण्यामध्ये पुरस्कारला गेले आणि पुण्यातच लोक लय मन व्यक्त करते, इडे भेटला तिडे भेटला, 2 भेटले 3 भेटले. मी असा विचार केला का मला किती पुरस्कार भेटले हे मी मोजले तर नाही, पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणलं. आणि मी पुरस्कार घेताना बोलले, एवढे लोक मन व्यक्त करतात, मला किती भेटले म्हणले हे सांगता नाही येणार, पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणले. हे पुरस्कार घेऊन काय करू मी, यांनी माझं पोट नाही भरत म्हणले पुरस्काराने. मी तर काही म्हणले घरामध्ये ठेवून उंदरा मांजराने लोटून फुटून आणि मी फेकूनही दिलेत आणि खरंच फेकून दिलेत लय. म्हणले हे काम मोठं भूषण खोटं. म्हणले माक पैसे असतं तर मी शेड तरी बांधला असतं, पण त्याला माझ्याकडे पैसे नाही. मग हे म्हणतं करू मदत, ते म्हणतं करू मदत. मदत मी स्वतःसाठी नाही मागत, मी साधं घरकुल मागते. म्हणलं का मला बी ठेवायला तरी मला घरकुल सुद्धा भेटत नाही, मग हे काम करावं का सोडून द्यावं म्हणलं. समाजासाठी तर केलंय, पण आता मला घरामध्ये खूप कमीपणा येतो म्हणलं या कामाचा. मग तिथे चंद्रकांत दादा होते, ते म्हणे ताई मी तुमचं काम एक जगाच्या मान आहे, मी एक घर आणि एक बीज बँका बांधून देतो. म्हणले माझ्यासाठी नका घर बांधून देऊ, पण माझ्या आलेल्या विद्यार्थ्यासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी दिलं बांधून, तर तुमचे उपकार मी जलंभर नाही म्हणले विसरणार. आणि त्याने 1 महिन्यामध्ये मला एवढं घर बांधून दिलं. 1 महिन्यामध्ये 3ऱ्या दिवशी उद्घाटनाला येणार होते, ते शिर्डीला उतरून इथे येणार होते. मग मी म्हणले दादा आमच्या खेड्यातून ना वरून जाताना विमान हेलिकॉप्टर लहान मुलं बाया माणसं पाहतात, म्हणलं तुम्हाला यायचं असेल तर इथंच हेलिकॉप्टर उतरा, नाही तर येऊ नका उद्घाटनही करू नका म्हणले. दिले बांधून. त्यांनी समोरच्या मात्र हेलिकॉप्टर उतरवलं, इथं उद्घाटनाला आले. आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं एक बयन म्हणून मी भेट दिले म्हणत तिला. मग बयन म्हणून भेट दिले तेव्हापासून मी बियेच्याच लाख्या पाठवून देते. पहिल्या साली थोड्या 2-3 दिल्या, आता म्हणतात माझे मित्रमंडळी जास्त आहे, मी चांगल्या 10-12 लाख्या मला जेवढ्या द्यायच्या तेवढ्या मी रक्षाबंधनला त्या लाख्या पाठवून देते. त्या लाखीचं वैशिष्ट्य असं देते का ही लाखी बांधायची तर हातात बांधायची आणि ते बी काढून कुठेतरी 4-5 जातीचं लावायचं. जसं त्या बियाचं आयुष्य वाढेल तसं लाखी बांधणारच सुद्धा आयुष्य वाढेल. मग तो कुठलाही लाखी बांधणार असू द्या, कुठली बहीण आणि कुठलाही भाव. तर माझं ऐकून आता काही शाळेतल्या मुली सुद्धा बियेच्या लाख्या बनवू लागल्या. किती सुंदर.
स्त्रिया कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही, कमी नाही. हो. स्त्री शक्ती आपण सर्वोच्च शक्ती मानतो. तिने हो. ठरवलं तर ती काहीही करू शकते. हो. महिला दिन लवकरच येतो आहे. हा. तुम्ही इतका संघर्ष केला, तुम्ही सांगितलं की मी कधी शाळेची पायरी सुद्धा नाही नाही. चढले. म्हणजे आपण ठरवलं तर अगदी काहीही अशक्य नाहीये आपल्यासाठी. काय सांगाल सगळ्या महिलांना, काय संदेश द्याल? महिला दिनाच्या निमित्ताने मी तर सगळ्या महिलांना संदेश देते आणि सगळ्या सुरत्यांना देते का आपण जे जुनं ते आहे ते कुठलंही असो, जुनं ते जुनं ते सोनं हे आपण टिकून ठेवलं पाहिजे. आपण निसर्गाला धरून काम केलं पाहिजे, कारण आपण बदललोय आता तर निसर्ग सुद्धा बदललाय. कधी पाऊस पडतो कधी गारपीट होते. मग निसर्गाला धरून निसर्ग सुद्धा आपण जपला पाहिजे, निसर्गाला धरून काम केलं पाहिजे. आणि सगळ्यांना मी अशी शुभे हे गावरान जे बेन आहे हे सुद्धा जपलं पाहिजे, रानभाज्या जपल्या पाहिजे, भरड धान्य जपलं पाहिजे. कारण आपलं हे भरड धान्य हे सगळं विसरत चालू आहे. मी काही ठिकाणी शाळेवर गेले ना, मी सांगते सरांना भरड धान्य भरला पाहिजे. मी मुलांना विचारते, सरांना विचारते आपलं खाद्य मुख्य काय हो, ते म्हणतात चपाती अमुक तमुक. आपलं भरड धान्य म्हणजे नाचणी असेल, वरई असेल, राळा असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, भात असेल, हे आपलं खाद्य. कडधान्य म्हणलं तर तूर, मठ, मूग, उडीद हे आपलं खाद्य. पण आपण काय आता खातोय पावभाजी, शेवभाजी, पोरांना खाऊ घालितो कुरकुरे, मुरमुरे, हे आपलं खाद्य नाही का. मग हे याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, हा संदेश मी लोकांना देते. तुम्ही भले एक टायमाला चटणी भाकर खा आणि एक टायमाला 4 भाज्या बनवून खात्यात, तर तुम्ही 2च भाज्या खा किंवा एकच भाजी खा, पण तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. मी सांगते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही. जे दिसायला चांगले ते आरोग्याला घातक आहे. आणि आजकाल आपण जे आरोग्याला घातक आहे तेच खाऊन राहिलोय. तर एक माझी सगळ्या सुरत्याला, सगळ्या शेतकरी बंधूंना कळकळीच्या आधी विनंती आहे का आपली ही काळी आई, ही माती आपली सगळ्यांची अन्न देती माता आहे. पैसा किती असला तर कोणी खाऊ शकणार नाही, पण माती चांगली तर अन्न चांगलं तर आपण चांगलं. आणि आपण चांगलं आज असलो तरच पुढची पिढी चांगली राहणार आहे, नाही का. मग याच्यासाठी माती वाचवली पाहिजे. आपण आजार झालो तर कुठंतरी एखाद्या हॉस्पिटल मध्ये जातो, पण ही माती संपली तर हिला कोण डॉक्टर आणणार आहे, कोण वैद्य आणणार आहे, हे मला मुख्यमंत्र्यांनी अजून प्रश्न उत्तर दिले. कोणीच नाही दिले. कोण डॉक्टर आणणार आहे या मातीला, कोणीच नाही आणू शकत. मग तिचं आरोग्य आपण जपाया पाहिजे. अशी माझ्या शेतकरी बंधूंना, मित्रमंडळीला सगळ्याला एक महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आपण जे आहे आपण धष्टपुष्ट राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण गावरान बेन जपलं पाहिजे, आपण रानभाज्या जपल्या पाहिजे, आपण भरड धान्य जपलं पाहिजे आणि मागच्या सारखी पुढची पिढी जन्माला आली पाहिजे. एवढं बोलून मी सगळ्यांना शुभेच्छा देते महिला दिनाच्या निमित्ताने. धन्यवाद. बाई, तुम्ही खूप सुंदर तुमची कथा सांगितली. एवढे सुंदर सुंदर किस्से सगळ्यांबद्दलचे आम्हाला सांगितलेले आहे, मोठमोठ्या नेत्यांबद्दलचे. तुम्हाला तुमच्या सगळ्या वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा वन इंडिया मराठीच्या टीम कडनं. धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला तुमचा. नमस्कार. आज महिला दिनाच्या निमित्तानं मी एक संदेश देते, सगळ्या महिलांना संदेश देते का महिला ही कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये. महिला ही कर्तृत्ववान आहे. आता मी तर शिकलेली नाही, पण मी एक मातीचं नातं जोडलं, त्याच्यामुळे एवढे पुरस्कार भेटले मला. एक नारी शक्ती, एक पद्मश्री पुरस्कार भेटले. आणि असं तुम्ही पण केलं पाहिजे का तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, महिला ही कमी नाही. महिलेला यश कधी आहे, पण आपण एक आपल्या मनाचा धाडस करून आणि खंबीरपणे उभी राहून हे काम केलं पाहिजे. तर असा मी सगळ्या महिलांना आणि सगळ्या जगातल्या श्रोत्यांना एक संदेश देते का महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्या लहान मोठ्या मित्रमंडळीला, महिला भगिनींना, बंधू भगिनींना सगळ्याला एक संदेश देते का आपण कर्तृत्ववान आहे, हे चांगलं प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. आणि प्रामाणिकपणाचं फळ पुढे आपल्याला भेटतं. असं बोलून मी सगळ्यांना एक शुभेच्छा देते. महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद देते का प्रत्येक ठिकाणी आपण कुठंच कमी पडलो नाही पाहिजे. धन्यवाद.